आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण देखील आहेत, त्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया। विद्याताई, सुनंदा पवारांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, मी आता खुलासा केला त्याच्यावर। त्यांनी सांगितलंय की कुटुंब मिळून आम्ही सगळेजण एकत्र आहोत, असं त्यांची भूमिका आहे। राजकीय भूमिका काही घेतलेली नाहीये। त्यामुळे काहीतरी मला असं वाटतं उगाच रोहित दादांच्या वरती काहीतरी बोलायचं आणि ते असं बोलले आणि अमोल कोल्हे असं बोलले, ते कोळसा उघडला तेवढा काळाच आहे। आम्ही काही कुठे भाजप बरोबर किंवा कोण आपले नरेंद्र मोदींबरोबर आमची जायची काही इच्छा नाहीये। ज्यांनी गुडघे टेकले असतील त्यांनी टेकावं। त्यामुळे असं सुनंदा ताई काय बोलल्या किंवा त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढला जात असेल तर विद्याताई, चुकीचा अर्थ काढायचा विषय नाही, त्यांची प्रतिक्रिया आहे आमच्याकडे। पुन्हा एकदा पाहिजे तर ऐकवतो मी तुम्हाला ही प्रतिक्रिया। पण त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आपण सुद्धा कार्यकर्त्यांसोबत सतत बोलत असता, आपल्यापर्यंत काय नेमकी भावना आली आहे कार्यकर्त्यांची? नाही, आमच्याकडे अजून काही कार्यकर्त्यांनी अशा भावना वगैरे व्यक्त केलेल्या नाहीयेत। आणि निवडणुकांमध्ये सगळ्यांनीच एकमेकांवरती चिखलफेक केलेली आहे। त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत तसे आमच्याकडे पण आहेत। आणि आता ते जे काय करायचंय ते आपण ईव्हीएम वर स्वार झालेलं सरकार आहे। त्यामुळे एवढं काय त्याच्यामध्ये वाटायला नको की आपण अगदी जिंकून आलेलो आहोत आणि आपण शपथविधी घेतलाय आणि मुख्यमंत्री झाले, काही उपमुख्यमंत्री झाले। तर त्यामुळे जनतेमध्ये राग आहे आणि तो राग बाहेर येईल हळूहळू। नाही, मग म्हणजे विद्याताई, जी भूमिका आता सुनंदा पवारांनी मांडली ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका आहे का नाही? निश्चितच अधिकृत भूमिका अजून कुठलीच नाहीये। काय ते पवार साहेब निर्णय घेतील, जयंत पाटील अध्यक्ष आहेत ते घेतील आणि नंतर काय ठरवतील। परंतु तुर्तास तरी फक्त शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळे लोक आले आहेत आणि तिथून हे सगळी वावटं निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। आता वाढदिवसाचे शुभचिंतन द्यायला जर काय कोणी आले तर त्यांना काही कोणी रोखू शकत नाहीये। तर त्यातनं असा अर्थ काही काढायचा नाहीये की बाबा अजितदादा आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत, असा अर्थ चुकीचा काढण्यात काही अर्थ नाही। पण मग विद्याताई, नजीकच्या भविष्यात अशी काही शक्यता असू पण शकत नाही का? परिस्थिती अनुकूल असणार नाही का? काय नेमकं वाटतं त्याबद्दल? नाही, मी सांगितलं ना, वरिष्ठ नेते बसून काय ते निर्णय घेतील। आम्ही आता काय सांगणार आहे त्याच्याबाबत। ठीक आहे, अमोलजी, आपली या सगळ्या संदर्भातली आता प्रतिक्रिया। अहो, विद्याताईंचं एक पाचवं नाव जोडतो मी, जे 4 लोकांना नको होतं त्यातलं एक पाचवं नाव म्हणजे विद्याताई। आणि आजची जी डिबेट आमची झालेली आहे ना, हे तुम्ही कायम ठेवा 2-3 दिवस। उद्या चालून सत्ता सरकारमध्ये जर तुतारी गट आला तर मला माझी विनंती राहील, विद्याताईंना पण बोलवा आणि मला पण बोलवा। कारण हा पक्ष एकत्र येऊच नये याकरता जे कुभांड आणि कटकारस्थान करणारी लोक होती त्यातली ही काही नावं आहेत। त्याच्यामुळे आता कशाला कोळशे उघडायला लावता? बरंच काही आहे। मला सांगा, अमित शहा भेटले ते चाललं, अदानी भेटले तेही चाललं आणि अजितदादा भेटले तर ते वेळेवर आले। अहो, तुमची सोयीनुसार भूमिका असते। 2014ला तुम्हाला भाजपसोबत जायचं होतं, 2019ला जायचं होतं। मी काय बोलते त्याचा अमोलजी, मी काय बोलते, माझं नाव जोडताय तुम्ही, त्याच्या आधी विचार करा। ते कोणते आले असतील भेटायला, त्या वाढदिवसाच्या दिवशी सगळेच जण भेटायला येतात ना। त्याच्यात ते अमित शहा आले काय आणि कोणी आले काय किंवा पवार साहेबांना भेटायला सगळे पवार साहेबांना अडचण नाही, मग तुम्हाला महायुतीला आणि संजय राऊतांना अडचण यांची गरज नाही। तुम्हाला सर्वांना अडचण निर्माण झाली अजितदादा भेटल्यानंतर। आम्हाला कशाला तुम्हाला वाटतच नाही पक्ष एकत्र आला पाहिजे? महाराष्ट्राला माहित आहे कोणाला वाटतं पक्षाची। आम्ही म्हणतो सुरुवातपासून एक संघ राहायला पाहिजे होता। 1.5 वर्षापूर्वी अजितदादांनी संघटनेची जबाबदारी मागितली होती। तुमच्यासारखे काही लोक असतील त्यांना वाटत नसेल पक्ष एकत्र आला पाहिजे। हे बघा अमोल मिटकरीजी, पक्ष एकत्र आला पाहिजे ही सगळ्यांची भावना जरी असली तरी भाजप सोबत आम्हाला जाणं शक्य नाहीये, हा अर्थ आहे त्यातला। समजलं का? म्हणजे मग विद्याताई, जर समजा नंतर हेच तुम्हाला भाजप सोबत दिसतील, लक्षात घ्या, माझा शब्द लक्षात घ्या। हे महायुती सोबत येतील कारण यांना पर्याय नाही, विना याचं ते राहूच शकत नाहीत। सत्तेमध्ये असल्याशिवाय त्याची कामं होऊ शकत नाहीत, त्यांना माहित आहे। त्यांना त्या रोहित पवारलाही मंत्री करायचं आहे, त्यांना आणखी काय काय करायचं आहे। आता येईल ना, वेट अँड वॉच, तुम्ही थोडे दिवस वाट बघा। अमोल मिटकरीजी, एवढं काय उड्या मारायची गरज नाहीये। उड्या नाही मारत आहे मी, दुसरं काही नाही। आता तुम्हाला तुमच्यातच 2-2 भूमिका आहेत। एकांना वाटतं पक्ष एकत्र आला पाहिजे, एकांना वाटतं एकत्रच येऊ नये। नाही, पण अमोलजी, एक प्रश्न त्यांना विचारायचाच आहे मला। विद्याताई, असा पण एक मतप्रवाह समोर आलेला होता की तुमच्या पक्षात आमदारांचे आणि खासदारांचे 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत।
एक मतप्रवाह आहे तो म्हणजे अजितदादांसोबत जाण्याचा, दुसरा मतप्रवाह वेगळा आहे. मग खरं या बातम्यांमध्ये खरंच काही आहे तथ्य? या सगळ्या मीडियाच्या तुमचं काय म्हणायचं त्याला, मीडियाचे सगळे अंदाज आहेत, तसे अंदाज तुम्ही आत्ताच घेऊ नका. अजून वेळ जाऊ द्या जरा, कारण अजून तर मंत्रिमंडळ सुद्धा झालेलं नाहीये. अर्थ खातं सुद्धा अजितदादांना मिळत नाहीये, तिकडे गृह खातं सुद्धा मिळत नाहीये. भाजप सगळे चांगले चांगले खाती आपल्याकडे घेते, यांना आपला आधार पाहिजे. 10 वाजता उद्या सकाळी 10 वाजता आदरणीय विद्याताईंनी जावं, नाही तर शपथविधी घरून बघावा, कोणती खाती कोणाकडे येतात ते पण तुम्हाला लक्षात येणार. नंतर मात्र मंत्रालयात तुमचीच कामं करायला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे तुम्हीच दिसता विद्याताई. असं काय करता? हम करे तो कायदा नाही होणार. अहो अमोलजी, मी कधी कटोरा घेऊन भीक मागायला गेलेले नाही. मग तिथे येणारे लोक भीक मागतात का? ऐका तिथे येणारे लोक भीक मागतात का मंत्रालयात? जरा ऐका, अमोलजी त्यांना म्हणणं मांडू दे, मग मी तुम्हालाही संधी देतो बोलायची. विद्याताई बोला. ते बोलूच देत नाही ना. नाही तुम्ही बोला ना, मी दिली ना तुम्हाला संधी. त्यांना मी थांबायची विनंती पण केली, तुम्ही बोला. ते मला काय म्हणताय, तुम्ही मंत्रालयात दिसाल, आम्ही काय भीक मागायला येणार नाही बाबा तुमच्याकडे, काळजी करू नका. विद्या चव्हाणने कधीही कोणाकडनं काही मागितलेलं नाहीये, पाहिजे तर अजितदादांना विचारा. ठीक आहे, ठीक आहे. आणि आमचे लोक तुमच्याकडे येतील का, आमदार येतील, खासदार येतील, थोड्या दिवसांनी कळेल ना आपल्याला. एवढी काय काही आहे. ठीक आहे, आपण वाट बघूया काय घडामोडी राजकीय घडतात, आपण वाट बघूया. अमोलजी आणि विद्याताई दोघांचीही प्रतिक्रिया तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.